कोणार्क, अपना शहर अपनी बातें। आज या ठिकाणी राज्य शासनाच्या विशेष निधीमधून आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या प्रयत्नाने 90 लाखाचा निधी वार्ड नंबर 118 मध्ये मंजूर झालेला आहे। त्यामध्ये गणपतनगर या विभागामध्ये 40 लाखाचा निधी आहे आणि सोंग्यानगर या ठिकाणी 50 लाखाचा निधी आहे। गणपतनगर मध्ये अंतर्गत गटर आणि सीसी रस्ते अशासाठी 40 लाख रुपये दिलेले आहेत आणि या सर्व कार्यक्रमाचं उद्घाटन हे आमच्या सुलभा वहिनी यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। दिवसामध्ये काम चालू आहे, कधीपर्यंत पूर्ण होईल? लगेच उद्यापासून काम सुरू होईल। सर्वप्रथम आमची आई माऊली सुलभाताई, आमचे जे गणपत सेठ आमचे आमदार यांची धर्मपत्नी मान्यशी आमची सुलभाताई आमच्या आज परिसरात सोंग्यानगरी परिसरात सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं भूमिपूजन केलं, म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आमचा खंडोबा आज इथं नाही, पण आई तिसाईच्या रूपात आमची आई इथं उभी आहे आणि ह्या भूमिपूजनासाठी आलेली आहे। गेल्या 15 वर्ष मी सतत आमदारांशी या रोड साठी भांडत आलेलो आहे आणि आज तो नारळ माझ्या आई माऊलीकडनं फुटलेला आहे। आम्हाला लय मोठा अभिमान आहे या गोष्टीचा। काय येणाऱ्या कालावधीत जे की सोंग्यानगरीसाठी ब्रिज साठी निधी दिली, नाल्यांसाठी निधी दिली, इतर लाईट पोल साठी निधी दिली, याने रखमाईनगरचाच आहे ना, रखमाईनगर परिसराचा हा जो रोड आहे जो सोंग्यानगरीला लागून आहे तो परिसराचा रोड आपण सीसी रोड कॉन्क्रीट रोड बनवायला घेतलेला आहे आमदारांच्या निधीतनं आणि हा लवकरात लवकर रोड बनेल आणि असाच विकास आमचे सन्माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड सतत करत आलेले आहेत आणि या सोंग्यानगरी विभागाला वाली म्हणून नेहमी ते उभे राहिलेले आहेत। मी त्यांचे सतत आभार व्यक्त केलेले आहेत। आजपर्यंत त्यांनी कमीत कमी 90 लाखापर्यंत निधी इथं दिलेली आणि ही 50 लाखाची निधी वेगळी म्हणजे 1.5 करोडाची निधी आजपर्यंत त्यांनी सोंग्यानगरी आणि रखमाईनगर परिसराला दिलेली आहे। मी त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी असेच काम करावं आणि लवकरात लवकर आई तिसाई मातेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी लवकरात लवकर आमच्यात यावं आणि विकास कामाचा धडाका वापस सुरू करावा। या बोलतायत ना, आज गावामध्ये आज मानेरे गाव जोशीपाडा, मी कोमल जोशी महिला बचत गटाची अध्यक्ष। आज हा गटारीचा विषय होता। जसं ताणलेल्यांना पाणी मिळावं, भुकेलेला जेवण मिळावं पोटभर, तसंच त्रस्त खूप झालेल्या होत्या महिला आपल्या। या महिलांनी आज 3 महिने सतत या गटारींचा विषय घेतलेला होता। कोणी ना कोणी या गटारीला हे अडचण येतच होत्या, खूप समस्या आल्या, एवढ्या त्रसलेल्या होत्या। 15 लिटरची कॅन रोजच्या हातात सकाळी उठल्यावर घ्यायची, 15 लिटर किंवा 5 लिटर अशा कॅन्डी वगैरे हातात घेऊन त्या बाया रोज पाणी उपसायचं, एवढ्या त्रसलेल्या बाया होत्या। आमच्या गावदेवी महिला बचत गट आहे, म्हसोबा बचत गट, असे 4 गट आहेत माझे। त्या गटाच्या बाया माझ्याजवळ आल्या तर त्या बाया म्हणाल्या का आपण या समस्येवर हल काढायचा। तर आम्ही गणपत काका यांना भेटलो, त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला खूप चांगला आणि आपल्या इथं सिरमेट हे सर्व खडी वगैरे उतरलेली होती, पण इथे काम काही गटारेचं होतच नव्हतं चालू। त्याच्यानंतर आम्ही परत 3 महिने खूप फिरलो, डिसेंबर पासून 3 महिने फिरून मग आम्हाला आमच्या एक कार्यकर्त्यांनी आमच्या काकांच्या जवळ हे केलं आणि आम्हाला त्या गटारीतून सुटका मिळाला, म्हणून 3 महिने सतत फिरत होतो। त्यानंतर हा गटारीचा विषय दोन दिवसाआधी सुटलेला। त्याच्यानंतर मी गणपत काका गायकवाड यांचा खूप आभार मानते, कारण त्यांनी खूप कामं केलेली आहेत। कोणी सांगतं कामं काय केले, कामं एवढी केली, 27 गावामध्ये कामं केलेली आहेत त्यांनी। सर्वांना गटारी कॉन्क्रीटीकरण जिथे नाही कुठे पण त्यांना सांगितलं त्या जागेवर ते उपस्थित होते ना, इथे पण आलेलेच। त्यांनी खूप चांगल्या रीतीने सर्व कामे केलेली आहेत आणि अजूनही त्यांच्या वतीने आज गटारीचं आपल्या इथे काम पूर्ण होईलच। आता आज तर स्वागत झालेलंच आहे, तर आता हे काम होईल आपला पूर्णपणे आणि त्रसलेल्या बायांना जसं ताणलेल्या पाणी भेटावा तसा आज गटारीचा विषय सुटला। म्हणजे खूप हा विकास म्हणजे मानेरे गावातला 15 ते 20 वर्षापूर्वीच्या पेक्षा हा गटारी नव्हत्या, इथे खड्डे होते, शॉर्ट्स खड्डे, त्या खड्ड्यानुसार भरून ठेवायचा। आज मच्छर बघा, आजूबाजूला एवढा मच्छर आहे, ते पाणी तुंबून हा मच्छर वाढलेला आहे। आज रोगराई पसरण्याची शक्यता म्हणजे चालूच आहे, पण हे समस्येवरून आपण बाहेर निघालो आज गटारी देऊन। मग त्याच्यासाठी मी खूप आभार व्यक्त करत आहे गणपत काकांचा आणि सुलभा
काकूचा खूप आभार व्यक्त करत आहे. असेच आम्हाला सहकार्य करा, प्रतिसाद आमच्या गावदेवी महिला बचत गटाच्या बाया, आमच्या 4 गटाच्या बाया यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे, सहकार्य केलेलं आहे. कारण मी जेव्हा जेव्हा त्यांना सांगत होती तेव्हा तेव्हा त्या माझ्या बरोबर निघत होत्या आणि त्यांनी खूप त्रसलेल्या होत्या. आज त्यांचा हा विषय सुटला, या माध्यमातून मी आज गणपत काकांचा खूप खूप आभार व्यक्त करत आहे आणि काकूंचाही आभार व्यक्त करते. आमदार गणपत गायकवाड यांच्या निधीतून 1,85,00,000 रुपयाचा जो निधी दिले, त्याच्यातून ते रस्त्याचे आणि कॉन्क्रिटीकरण आणि गटारांची जी कामं पायवाटांची ती चालू केले. आणि भारतीय जनता पार्टी सदैव त्यांचे म्हणजे हे सोबत आहे, आम्ही पाठीशी आहेत आणि जनता पण आमच्या पाठीशी आहे. तसेच दादांचंही जनतेला खूप सहकार्य आहे. त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते की दादाच्या जसे पाठीशी उभे राहिले तसे माझ्याही पाठी उभी राहा, सतत आम्हाला सहकार्य करत राहा, एवढंच जनतेला मी सांगते. धन्यवाद. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.